लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करतील। आमच्या काळातील सर्व योजना महाविकास आघाडीने बंद केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। काही लोक राजकारणाची पट्टी तोंडाला बांधतायत असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेला आहे। रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बोलतात, योजना कशी बंद करता येईल असा प्रयत्न करतात। खरं म्हणजे यांची नियत काय आहे आपण लक्षात घ्या। महायुतीचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी पहिलं काम काही केलं असेल, महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। आताही त्यांना हेच करायचं आहे। आम्हाला निवडून द्या म्हणतात, आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात। हे सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम काही करतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील, मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील, मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील। पण काळजी करू नका, बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे ताई त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही। हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही आहे। आणि म्हणून काही लोक तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतील। माझ्या महिला भगिनी बँकेसमोर गर्दी करतायत। मी आपल्याला या राज्याचा प्रमुख म्हणून, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शब्द देतो, हे पैसे तर तुमच्या खात्यात जमा झालेच, पण पुढचे देखील आणखी 2 हप्ते आणखी सप्टेंबर मध्ये जमा होतील। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।